नमस्कार, सुहासिनीज किचनमध्ये आज आपण मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असा आंब्याचा शिरा बनवणार आहोत। तर आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथे मी 1.5 वाटी रवा घेतला आहे आणि 2 वाट्या दूध आणि 1 वाटी पाणी एकत्र करून घेतलं आहे। 1 वाटी आंब्याचा रस घेतला आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत, काजू, बदाम, चारोळी आणि मनुका। दूध आणि पाणी मी एकत्र करून घेतलं आणि ते एका गॅसवर तापत ठेवलेलं आहे। आपल्याला शिऱ्यासाठी उकळतं दूध वापरायचं आहे। इथे मी गॅसवर एक नॉनस्टिकची कढई ठेवली आहे आणि त्यात तूप घेतलं आहे। आपल्याला या तुपामध्ये रवा भाजायचा आहे, पण त्याआधी मी थोड्याशा मनुका तुपामध्ये तळून घेणार आहे। मनुका चांगल्या फुलल्यात, त्या आता काढून घेऊया। मनुका काढल्यानंतर आपल्याला ह्याच तुपामध्ये रवा भाजायला घ्यायचा आहे। इथे हा रवा जो आपण वापरतो आहोत तो मध्यम आकाराचा आहे, म्हणजे जास्त बारीक जो आपण रवा लाडूसाठी वापरतो तो आपल्याला वापरायचा नाही आहे आणि जास्त जाडही रवा वापरायचा नाही आहे। मध्यम आकाराच्या रव्यामुळे आपला शिरा एकदम चांगला मऊ आणि दाणेदार होईल। आता हा रवा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर सतत परतत 7 ते 8 मिनिटं भाजायचं आहे। खमंग भाजून घ्यायचं आहे, फक्त लाल होऊ द्यायचा नाही आहे। आणि सतत परतायचं आहे। हा रवा भाजतानाच मी थोडेसे ड्रायफ्रूट्स त्याबरोबर टाकणार आहे। थोडे बदाम आणि थोडे काजू टाकते, हेही भाजलेले छान लागतात। रवा छान खमंग भाजला गेला आहे, त्याचा सुगंध दरवळतोय। आता मी ह्यात जे मी दूध उकळत ठेवलं होतं ते घालणार आहे। हा रवा भाजायला साधारण 8 ते 10 मिनिटं लागलीत आणि शिरा करताना नेहमी उकळतं दूधच टाकायचं आहे, सावकाश टाकायचं, वाफ हातावर येते। दूध टाकल्यानंतर हे व्यवस्थित ढवळायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्याही होत नाहीत आणि रवा गरम दुधामध्ये एकदम छान फुलून येतो। आता हा रवा शिजलेला आहे। आपण यात आता जो आपूस आंब्याचा गर काढून घेतला होता तो टाकूया। मी इथे 2 आंब्याचा गर काढलाय आणि तो मिक्सरला लावून त्याचा रस करून घेतला होता, तो टाकलाय आणि त्याचबरोबर यात मी 1 वाटी साखर टाकणार आहे। साखर आपल्याला कमी जास्त आपल्या आवडीनुसार करता येते आणि साखर आणि आमरस एकत्रच टाकला की मग साखर विरघळते आणि आमरस आणि साखर त्यात रव्यामध्ये एकदम छान एकजीव होतो। हा आमरस पण गोडच आहे, त्यामुळे मी 2 चमचे साखर काढून ठेवली। आता हा आपण एकजीव करून घेऊया। शिरा सतत परतत असताना मात्र आपली गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरच ठेवायची आहे। आता मी यामध्ये थोड्याशा केशरच्या काड्या टाकते। इथे केशरी ऑप्शनल आहे, नाही वापरली तरीही चालेल। तुम्ही पाहू शकत असाल शिरा कसा छान फुलून आला आहे। हा आता थोडासा परतून मग यामध्ये फक्त आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे। मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकते आणि माझ्याकडे थोडेसे कापलेले बदाम आणि काजू जे उरले आहेत तेही मी आता टाकून घेणार आहे। ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे आहेत। हे आम्ही तुपामध्ये तळून घेतलेल्या मनुका टाकल्या आहेत।
आणि परत एकदा ढवळून आपल्याला ह्या शिऱ्याला 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची आहे. मी इथे झाकण ठेवते. अशी वाफ दिली की तो छान मुरून येतो. आता आपला आंब्याचा शिरा तयार आहे. मी परत एकदा ढवळून त्याला 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे. पहा कसा छान दिसतोय, रंगही इतका छान आलाय. आता आपला शिरा तयार आहे. मी 2 मिनिटं झाकून ठेवते आणि आता आपल्याला हा सर्व करायला घ्यायचा आहे. मी थोडेसे याच्यावर आंब्याचे तुकडे आणि काजू बदाम लावून गार्निश करून घेते. आंब्यामुळे आपल्या शिऱ्याला अगदी सोनेरी रंग आलेला आहे आणि शिरा झालाही दाणेदार, छान मऊ लुसलुशीत. शिरा करताना नेहमी मध्यम रवा घ्यायचा आणि दूध किंवा पाणी जे आपण शिऱ्यामध्ये घालणार आहोत ते नेहमी उकळतच वापरायचं, म्हणजे शिरा छान फुलून येतो. आणि लो फ्लेमवर शिजवायचा, म्हणजे मऊ लुसलुशीत दाणेदार शिरा तयार होतो. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.